मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं आधार सेवा केंद्र सुरू करायचं असेल किंवा तुमच्याकडे CSC सेंटर आहे आणि तुम्हाला जर त्याच्यावर आधारची कामं करायची असतील किंवा मग एखाद्या बँकेमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये म्हणा किंवा आधार सेवा केंद्रावर, CSC सेंटरवर तुम्हाला आधार ऑपरेटर किंवा आधार सुपरवायझर म्हणून जॉब करायचा आहे, कर्मचारी म्हणून जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर असे कुठलेही आधार संबंधित कामं करण्यासाठी तुम्हाला लागतं ते आधार ऑपरेटर सुपरवायझरचं सर्टिफिकेट. आणि हे सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला त्याची परीक्षा द्यावी लागते, एक्झाम द्यावी लागते. आणि एवढंच नाही तर ही एक्झाम देण्यासाठी तुम्हाला ऑथरायझेशन एक लेटर आणावं लागतं, ऑथरायझेशन लेटर तुम्हाला आणावं लागतं. आता हे जे सर्टिफिकेट आहे आधार ऑपरेटर सुपरवायझरचं ते कसं काढायचं, त्याच्यासाठी जी परीक्षा आहे ती परीक्षा कशी द्यायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि जे ऑथरायझेशन लेटर आहे ते कसं काढायचं, ही सगळी माहिती A to Z पूर्ण माहिती, पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला, वाईट वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे, तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. आता हे जे तुम्हाला आधार ऑपरेटर सुपरवायझरचे सर्टिफिकेट काढायचं आहे, त्याची परीक्षा तुम्हाला जी द्यायची आहे, त्यासाठी तुमची साईट आहे ती NSC ची साईट आहे. तर या साईटला वेबसाईटला जर तुम्ही आले तर इथे तुम्ही ते काढू शकता. तर ही साईटची वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता इथं आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला अकाउंट उघडून घ्यायचं आहे, म्हणजे क्रिएट न्यू युजर. आता क्रिएट न्यू युजर जर क्लिक केलं तर इथे बघा त्याने काय विचारलंय, अपलोड XML फाईल. ही अपलोड XML फाईल जे विचारतंय ते. आता इथे एक जी फाईल आपल्याला जोडायची, ही फाईल आपल्याला कुठे मिळणार आहे बघा, ही फाईल आपल्याला मिळणार आहे आधारची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला. तर आधारच्या वेबसाईटला जर आपण इथे पहिले कसं माय आधार तुम्ही सर्च केलं तर माय आधारची जी वेबसाईट इथे बघा, आधारच्या वेबसाईटला यायचंय तुम्हाला आणि इथे आल्यानंतर काय करायचं, लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन करायचं तर तुमचा तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा. लॉग इन करायचे ते आधार नंबर टाकून घ्या, कॅप्चा टाकून घ्या आणि तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक OTP येणार आहे, लॉग इन विथ OTP. जो आधार कार्डला जोडलेला आहे तुमच्या, तो मोबाईलवर OTP येणार आहे, तो टाकायचा, लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर ऑफलाईन KYC बघा, ऑफलाईन E-KYC, ऑफलाईन E-KYC वर क्लिक केलं तर क्रिएट न्यू शेअर कोड, क्रिएट शेअर कोड सांगितलंय. तिथे एक 4 अंकी तुम्ही आता एक शेअर कोड टाकून घ्यायचा, 4 अंकी, जो तुम्हाला लक्षात राहील. आता हा तुम्ही टाकून घेतल्यानंतर नेक्स्ट केलं तर तुम्हाला इथे बघा कॉंग्रॅच्युलेशन सांगितलेलं आहे, युअर झिप फाईल फॉर ऑफलाईन E-KYC हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड. म्हणजे तुम्हाला ती फाईल त्यांनी डाउनलोड झालेली तुमच्या कम्प्युटरवर, तुमची इथे तुम्ही करता ती डाउनलोड झालेली आहे. ती फाईल तुम्हाला इथे टाकायची आहे, चूज फाईलवर टाकायची आहे बघा. चूज फाईल करून ती फाईल लावून घ्यायची आणि इथे काय करायचं, अपलोड करायचं. तर काय म्हणतं, XML फाईल अपलोडेड सक्सेसफुली. त्याच्यानंतर शेअर कोड. आता शेअर कोड म्हणजे तुम्ही तिथे टाकला होता बघा, आधारच्या वेबसाईटला जो शेअर कोड तुम्ही टाकला होता 4 अंकी, तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. तो महत्वाचा होता, तो तुमच्या लक्षात राहिला पाहिजे, तो इथे टाकायचा आहे. ओके केलं. आता इथे बघा काय करतंय, आता तुम्हाला काय करायचं, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा जो मोबाईल नंबर आहे आधारला जोडलेला टाकायचा आणि व्हॅलिडेट करायचा. टाकल्यानंतर व्हॅलिडेट केलं, मेसेज आला तुम्हाला, मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आता व्हॅलिडेट झाल्यानंतर इथे काय येणार आहे बघा तुम्हाला, सेंड मोबाईल OTP. आता त्याच मोबाईल नंबरला OTP येणार आहे तुम्हाला. तर OTP टाकून घ्यायचा, जो OTP तुम्हाला इथे येईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर, सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय OTP. आता व्हेरीफाय OTP करायचं आणि डिक्लेरेशन जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि ईमेल आयडी टाकायचा. हे डिक्लेरेशन सांगितलंय त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं, ईमेल आयडी टाकायचा आणि आणि बघा काय म्हणते, शो XML कंटेंटवर क्लिक केलं तर तुम्हाला त्याचे XML तुमचे आधारचे डिटेल्स दाखवणार आहेत, नाव, तुमचं आधारवरचं डेट ऑफ बर्थ, जेंडर वगैरे, फोटो वगैरे दाखवणार आहे. कन्फर्म करायचं. हे कन्फर्म केल्यानंतर बघा काय झालंय, तुम्हाला आता तुम्हाला मिळालेला युजर आयडी आणि पासवर्ड रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन. कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली विथ युजर आयडी पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे. हा युजर आयडी पासवर्ड महत्वाचा आहे, कारण हाच तुम्हाला आता लॉगिन साठी लागणार आहे. सेव्ह करून ठेवायचा, महत्वाचा आहे तो. क्लिक हिअर टू लॉगिन केलं तर बघा तोच युजर आयडी पासवर्ड आता वापरायचा, जो तुम्हाला आता दिसला होता तो युजर आयडी पासवर्ड तुम्हाला इथे वापरायचा आहे. तो युजर आयडी पासवर्ड टाकायचा, साइन इन करून घ्यायचं. साइनिंग या आपल्याला आता NSC ची साईट आहे त्याच्यावर साइन इन करून घ्यायचं. आता इथे पहिले तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलून घ्यायचा आहे. आता ओल्ड पासवर्ड म्हणजे जो तुम्हाला आता दाखवला गेला होता पासवर्ड, तो इथे पहिले टाकून घ्यायचा. न्यू पासवर्ड जो तुम्हाला लक्षात राहील असा नवीन पासवर्ड तुम्ही एक चांगला पासवर्ड टाकून घ्या. चेंज आणि कन्फर्म टाकून घ्या आणि नंतर सिक्रेट क्वेश्चन. आता एक प्रश्न निवडून घ्यायचा, क्वेश्चन निवडून घ्यायचा. आता हा जे क्वेश्चन आहे त्याचा वापर कधी होणार आहे, जर तुम्ही पासवर्ड विसरले तर तो पासवर्ड मग पुन्हा सेट करण्यासाठी तुम्हाला हा क्वेश्चनचा वापर होणार आहे. कोणता क्वेश्चन निवडला त्याचा आन्सर, हे सगळं लक्षात ठेवायचं. क्वेश्चन कोणता होता आणि आन्सर काय होतं हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन आणि आन्सर लक्षात ठेवायचं, पुढे लागणार आहे. नंतर आता चेंज पासवर्ड क्लिक केलं, पासवर्ड चेंज झालेला आहे, मेसेज आलेला आहे की पासवर्ड चेंज झाला म्हणून. ओके करायचं, ठीक आहे. आता याचे बघा इन्स्ट्रक्शन सगळे दिलेले आहेत त्यांनी, की काय परीक्षेबद्दलचं, एक्झामची डेट कशी असेल, काय असेल, काय करायला पाहिजे एक्झाम मध्ये वगैरे, सगळे डिटेल्स इथे दिलेले आहेत. पुन्हा नीट वाचायची, चेकबॉक्स चेक करायचं, आय हॅव रीड टर्म्स अँड कंडिशन्स आणि कंटिन्यू करायचं. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर आता इथे बघा तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकायचे. आता इथे जर 2 गोष्टी आहेत बघा, एक तर तुम्ही ऑलरेडी एक्झाम दिली होती पण फेल झालात, म्हणजे तुमचं एनरोलमेंट पहिले झालेलं आहे पण तुम्ही एक्झाम फेल झालात. आणि दुसरं आहे तुम्ही पहिल्यांदाच एक्झाम देतात, पहिल्यांदाच एनरोल करतात. 2 गोष्टी आहेत. जर ऑलरेडी तुम्ही म्हणजे तुम्ही एक्झाम दिली होती, एनरोलमेंट केलं होतं, फेल झालं होतं वगैरे, तर तुम्ही इथे चेकबॉक्स दिले बघा, प्रिव्हियस एनरोलमेंट डिटेल्स, तो चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस एनरोलमेंटचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील. तुम्हाला फीस पण कमी लागणार आहे, एक्झामची फी जी असेल ती आता त्याच्यामध्ये कमी लागेल जर तुम्ही ऑलरेडी एक्झाम दिली असेल. पण जर तुम्ही पहिल्यांदा एक्झाम देता, तुम्ही एनरोलमेंट केलेलं नाहीये,
याच्या आधी, तर तुम्हाला हे चेकबॉक्स चेक नाही करायचं, हे सोडून द्यायचं, प्रिव्हियस एनरोलमेंट डेट सोडून द्यायचं आणि खाली तुमची आता बेसिक डिटेल टाकायचे. आता तुम्ही बेसिक डिटेल्स मध्ये जर बघितलं काय एज्युकेशन डिटेल्स म्हणजे तुमची काय तुम्हाला टाकायचं तुमची 12वी झालेली आहे, ग्रॅज्युएट झालेलं आहे, तुम्ही 10वी नंतर म्हणजे ITI चा डिप्लोमा केला किंवा 10वी नंतर पॉलिटेक्निक केलं, जे काही तुमचं हायएस्ट क्वालिफिकेशन असेल, एज्युकेशन असेल, शिक्षण असेल, जे काही जास्ती असेल त्याच्यापैकी एक कोणतं तुम्हाला इथे निवडून घ्यायचंय. बघा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये तुम्ही काय केलंय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचंय. तर ग्रॅज्युएट सिलेक्ट केलं समजा इथे लेवल ऑफ एक्झाम. आता लेवल ऑफ एक्झाम म्हणजे काय, दोन याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत बघा. एक तर तुम्ही जे आधारचं काम करणार आहात ते लहान मुलांच्या संबंधित जर काम करणार असाल, लहान मुलांच्या आधारबाबत जर काम करणार असेल तर त्याची एक परीक्षा द्यावी लागेल, वेगळी परीक्षा आहे त्याची, ती परीक्षा आहे. किंवा मग तुम्ही जनरल आधारचं काम करणार आहात म्हणजे कोणतं पण मोठ्या माणसाचं असू द्या किंवा आधारचं कोणतंही इतर काम असेल तर ते सिलेक्ट करायचं. एक दुसरा ऑप्शन आहे त्याचा ऑपरेटर सुपरवायझर. ऑपरेटर कम सुपरवायझर ते सिलेक्ट करून घ्यायचं. आता एक्झाम लँग्वेज तुम्हाला ज्याच्या लँग्वेज मध्ये द्यायची, हिंदी असेल, मराठी असेल, जी काही तुम्हाला इंग्लिश असेल ज्या याच्यामध्ये द्यायची. आता सिलेक्ट युअर एनरोलमेंट एजन्सी कोड जे आहे ना हे खूप महत्वाचं आहे. कारण नेमकी तुम्ही कोणत्या एजन्सी मार्फत आता तुमचं म्हणजे आधार कार्ड वगैरे काम करणार आहे. जसं आधार कार्डचे काम करणारे बरेच संस्था आहेत, जसं बँकेत सुद्धा आधार कार्डचं काम होतं, पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्डचं काम होतं, तुमचं CSC जी सरकारी कंपनी CSC सेंटर मार्फत सुद्धा आधार कार्डचं काम होतं. तर नेमकी कोणत्या एजन्सी मार्फत आता तुम्ही हे आधार कार्डचे कामं करणार आहात म्हणजे किंवा कोणत्या एजन्सीमध्ये तुम्ही आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करणार, कोणत्या एजन्सी मार्फत तुम्ही आधार कार्डचं काम करणार आहात किंवा स्वतः कर्मचारी म्हणून तिथे जाऊन काम करणार आहात, ते महत्वाचं आहे. ते सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे आणि ती योग्य सिलेक्ट करणं महत्वाचं आहे. कारण ही जी एजन्सी असणार आहे तुम्ही सिलेक्ट केली, तीच तुम्हाला याच्यासाठी जी परीक्षा देण्यासाठी जे ऑथरायझेशन लेटर लागतं, ऑथरायझेशन लेटर, ते ऑथरायझेशन लेटर तुम्हाला हीच एजन्सी देणार आहे. तर ही ऑथरायझेशन लेटर मग आपल्याला त्या एजन्सीकडून मिळणार आहे. समजा तुम्ही जर CSC सेंटर निवडलेलं असेल, CSC सेंटर, तर तिथले मग तुमच्या जिल्ह्याचा कोणी जो डिस्ट्रिक्ट मॅनेजर असेल त्याच्याकडून तुम्ही हे ऑथरायझेशन लेटर आणू शकता. याच्यामध्ये त्यांचा सही शिक्का असतो. किंवा तुम्ही जर एखादी बँक निवडली, तुमचं जर एजन्सी म्हणून तुम्ही जर बँक निवडली, तर जी कोणती बँक निवडली त्या बँकेकडून तुम्ही ऑथरायझेशन लेटर तुम्हाला घ्यावं लागेल. आता हे जे ऑथरायझेशन लेटर आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण हेच तुम्हाला काय करायचं जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाणार आहात त्या एक्झाम सेंटरला तुम्हाला ते ऑथरायझेशन लेटर दाखवायचं आहे, नाही तर तुम्हाला तिथे एक्झाम देता येणार नाही. ज्या काही सेंटरला जातात तिथे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, जी प्रिंट मारून तुम्हाला ते सोबत घेऊन जायचं आहे. त्यामुळे हे ऑथरायझेशन लेटर तुम्हाला घ्यावंच लागेल. ज्या कोणती एजन्सी तुम्ही निवडतात त्यांच्याकडून तुम्हाला हे ऑथरायझेशन लेटर तुम्हाला घ्यावं लागेल. इथे योग्य एजन्सी निवडून घ्या, कारण जी काही एजन्सी तुम्हाला आधार कार्डचं काम घेत आहेत त्यांना इथे निवडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रॉपर जी एजन्सी असेल तुमची ती तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, पण एक एजन्सी समजा इथे निवडलेली आहे. आता सिलेक्ट युअर रजिस्ट्रार कोड, त्यांचा जो कोड असेल त्या एजन्सीचा रजिस्ट्रार कोड तो पण इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तो पण करेक्ट सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. करेक्ट सिलेक्ट करून घ्या. तो जो काही कोड असेल तो एकदम करेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. इथे रजिस्टर कोडचा जो आहे त्यांचा तो आपल्याला करेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर इथे बघा काही पर्सनल डिटेल्स आपोआपच आलेले आहेत आपले, त्यातल्या जे नाही आले ते आपल्याला टाकायचे. जसं प्रेफर्ड टेस्ट जो स्टेट आहे तुमचा, जो काही स्टेट असेल राज्य तुम्हाला जिथे एक्झाम द्यायची आहे ती निवडून घ्यायची. तुमचं जो प्रेफर्ड सिटी असेल प्रेफर्ड सिटी तुम्हाला निवडून घ्यायची, तुम्हाला जिथे परीक्षा द्यायची आहे. आणि तुमचं टेस्ट सेंटरचं नाव जे तुम्हाला इथे दिसतं त्या सिटीचं ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल. ते निवडून घ्यायचं. सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यावर तुमची माहिती सेव्ह होणार आहे यातली जी काही तुम्ही आता टाकलेली आहे. तर ती माहिती तुम्ही एकदा सेव्ह करून घेतली नंतर तुम्हाला काय करायचं, तुम्ही जे आता एज्युकेशनल डिटेल टाकले म्हणजे तुम्ही जितकं तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर 12वी असेल जे काही टाकलं त्याचं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं. म्हणजे मार्कशीट जी असते ना ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे, तर इथे तुम्हाला जोडायची आहे. तर ती मार्कशीट किंवा जे काही तुमचं डॉक्युमेंट असेल ते इथे जोडून घ्या आणि तिथे लावून घ्या. साईज तुमची 1 MB पेक्षा कमी असली पाहिजे, तर इथे तुम्हाला जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लावायचे ऑथरायझेशन लेटर. जे ऑथरायझेशन लेटरच्या बद्दल आपण आता बघितलं ते ऑथरायझेशन लेटर, हे जे ऑथरायझेशन लेटर आहे हे तुम्हाला तिथे तुमचं जे तुम्हाला भेटेल तुमच्या एजन्सीकडून तेच तुम्हाला आता तिथे लावायचं आहे. तर हे भेटणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला काढून घ्यावं लागेल, त्याशिवाय तुम्ही ही एक्झाम देऊ शकत नाही, सर्टिफिकेशन काढू शकत नाही. तर हे तुम्हाला इथे जोडायचं आहे. आणि डॉक्युमेंट जोडताना हे लक्षात ठेवा की तुमचं जे फाईलचं नाव असेल ना त्या नावामध्ये स्पेस नसला पाहिजे, बिलकुल एक स्पेस नसला पाहिजे, नाही तर ते डॉक्युमेंट अपलोड होत नाही, इथे जोडलं जात नाही. तर ते बिना स्पेसचं जे नाव असेल ते फाईल तशी जोडायची. ते ठीक आहे, दोन्ही इथे जोडून घेतल्यानंतर दोन्ही जे असेल डॉक्युमेंट जोडून घ्यायचे. कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्ही जी जी माहिती भरली ते तुम्हाला इथे दिसणार आहे. एकदा परत इथे नीट बघून घ्यायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, व्हेरीफाय डॉक्युमेंट करायचं आहे. दोन्ही याच्यावर व्हेरीफाय डॉक्युमेंटवर क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय डॉक्युमेंटवर क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं व्हेरीफाय तुम्हाला करायचं, कन्फर्म करायचं की हे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत. ते व्हेरीफाय करून घेतलं तुम्ही तर की व्हेरीफाय दोन्ही याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि दोन्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म करायचं. सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म पहिले डिक्लेरेशन चेक करून घ्यायचं आणि सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म करायचं. डिक्लेरेशन चेक केल्यानंतर सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही करणार आहात. ते केल्यानंतर बघा आता तुम्हाला इथे पूर्ण सबमिट तुमचं ऍप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. सगळे डिटेल्स मला इथे दिसत आहेत की तुमचं तारीख वगैरे दिसणार आहे. सगळे डिटेल्स मला दाखवत आहे. पेमेंट करायचं आहे. आता तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं. पेमेंटवर क्लिक करायचं. वरती जे पेमेंटचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं. पेमेंटचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे की तुम्हाला बदल काय काय करायची आहे का, एज्युकेशन डिटेल्स मध्ये काही बदल करायचा आहे का, नाही आपली गरज नाही करायची, आपण आताच भरल्यामुळे गरज नाही. चेंज लेवल ऑफ एक्झाम चेंज करायचं असेल तर काही चेंज करायचं का, गरज नाही.
आता चेंज एनरोलमेंट एजन्सी रजिस्टर चेंज करायचं का गरज नाहीये, कारण आता सगळे डिटेल्स भरलेले आहेत, परत चेंज करायची काही गरज नाही. त्याच्यामुळे आपण सरळ सरळ काय करणार आहोत, पेमेंट मोड मध्ये ऑनलाईन पेमेंट प्रोसीड टू पे करणार आहोत. प्रोसीड टू पे, आता प्रोसीड टू पे केल्यानंतर ओके करायचं. इथे तुम्हाला वरती जो पॉपअप आला त्याच्यावर ओके करायचं. ओके केल्यानंतर बघा आता तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दिसणार आहे. वेगळे ऑप्शन्स आहेत, डेबिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे, युपीआय आहे. जास्त करून युपीआय सोपं जाईल. युपीआय मध्ये टाकायचं आणि युपीआय क्यूआर कोड सिलेक्ट केलं, क्यूआर कोडने तुम्ही पेमेंट करू शकता. पे नावर क्लिक करायचं, क्यूआर कोड जो दिसतो तो स्कॅन करून घ्यायचा. कोणतेही गुगल पे, फोन पे जे काही असेल त्यांनी तुम्ही स्कॅन करू शकता. तर स्कॅन करून घेतल्यानंतर मग तो तुम्हाला इथे काय करायचंय, एकदा स्कॅन झालं तुमचं की ते पुढे जाणार आहे आणि तुमचं पेमेंट पूर्ण होणार आहे. पेमेंटचा मेसेज आला, युअर पेमेंट हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड. पेमेंट तुमचं झालेलं आहे. जे काही पेमेंट तुम्ही केलं त्याचं पेमेंट झालेलं आहे. आता तुम्हाला करायचं आहे बुक सीट. वरती जे बुक सीटचं ऑप्शन आहे बघा, तुम्हाला तुमचं सीट बुक करायचं आहे. तुम्हाला म्हणजे कोणत्या तारखेला एक्झाम द्यायची ते तुम्हाला आता इथे बुक करायचं आहे. तर बुक करायच्या आधी त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला आता पण तुमचं तुम्ही जे सेंटर निवडलं ते सेंटर तुम्ही चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता, गरज नाही. आपण सरळ पुढे जाऊयात. आणि खाली जी तारीख दिलेली आहे बघा, डेट डेट ऑप्शन आहे, ते डेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं. कोणत्या तारखेला तुम्हाला तुम्ही जे सेंटर निवडलं होतं त्यातून कोणत्या तारखेला तुम्हाला एक्झाम द्यायची ते सिलेक्ट डेट करून घ्यायचं. डेट केले ते कन्फर्म करायची. जे काही डिटेल्स दाखवत आहेत डेट निवडल्यानंतर कन्फर्म करून घ्यायचं. ते बघा एकदा नीट बघून घ्यायचं आणि कन्फर्म करून टाकायचं. कन्फर्म केल्यानंतर इथे बघा तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट म्हणतो आपण ऍडमिट कार्ड, ते ऍडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट जे काही म्हणता तुम्ही ते तुम्हाला इथे दिसणार आहे. सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहे. तर हे हॉल तिकीट हे ऍडमिट कार्ड आहे, हे तुम्हाला सोबत घेऊन जायचं जेव्हा तुम्ही त्या सेंटरला त्या तारखेला जातात. तर तुम्हाला हे सोबत घेऊन जायचं आहे. याच्यावर तुमचं जिथे जो कोणतो एक्झाम घेणार त्या हॉलमध्ये असेल तो तिथे तुमची इथे सही करणार आहे. तुमच्या ऍडमिट कार्डवर हॉल तिकीटवर तो सही करणार आहे. तुमची पण सही तुम्हाला इथे तिथेच गेल्यावर करायची आहे. मग सोबत तुम्ही काय नेणार आहात बघा, तुमच्या एक्झाम सेंटरला जाताना तुम्हाला हे ऍडमिट कार्ड न्यावं लागेल. तुमचं जे ऑथरायझेशन लेटर तुम्हाला भेटलेलं आहे एजन्सीकडून ते तुम्हाला न्यावं लागेल. आणि तुमचं एक आयडी प्रूफ, तुम्हाला आधार कार्ड म्हणा किंवा कोणतं आयडी प्रूफ तुम्हाला सोबत न्यावं लागेल. अशा 3 गोष्टी तुम्हाला तिथे एक्झामला जाताना सोबत न्याव्या लागणार आहे. आणि ती एक्झाम पास झाल्यानंतर मग तुम्हाला हे आधार ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेट हे तुम्हाला भेटणार आहे. आणि एकदा का सर्टिफिकेट तुम्हाला भेटलं मग तुम्ही आधारच्या रिलेटेड सगळे कामं करू शकता. एक तर तुम्ही स्वतःचं सेंटर टाकू शकता, जसं आधार सेवा केंद्र, आयसीएससी सेंटर असतात ते तुम्ही टाकू शकता. किंवा मग तुम्हाला कर्मचारी म्हणून पण एखाद्या बँकेमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा आधार सेवा केंद्रामध्ये तुम्ही आधार ऑपरेटरचं काम करू शकता.